तर नमस्कार मंडळी, हे बघा हा गहू आहे. आता तुम्हाला वाटेल गहू तर आम्ही बघितलेला आहे आणि गहू कसा असतो तेही आम्हाला माहीत आहे, मग व्हिडिओमध्ये गहू हा का दाखवत आहे तुम्ही? तर दाखवण्याचं एक मी विशिष्ट कारण सांगणार आहे तुम्हाला, गहू का दाखवत आहे. कारण त्यासाठी आधी सगळ्यात सांगते की हा गहू मी गावाकडून आणलेला आहे. आणि हे बघा असे गव्हाचे मी हे कट्टे आणलेले आहे, गोण्या भरून आणलेला आहे. म्हणजे जवळजवळ 2 क्विंटल गहू मी वर्षभरासाठी साठवून ठेवत असते. आणि हा गहू गोण्या आणल्या आणि काही गोण्या माझ्या घरामध्ये आहे आणि काही गोण्या मी इथे गॅलरीमध्ये ठेवलेला आहे. आता हा गहू काढलेला आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे आता आपल्यापैकी बरेच जण म्हणजे सगळेच लोक गहू टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पावडर टाकतात, कोणी औषध टाकतात, कोणी लिंबाचा पाला टाकतं, कोणी मीठ टाकतं, तर कोणी लवंगा टाकतं. ज्याला जसं वाटेल त्या पद्धतीने वर्षभर गहू टिकण्यासाठी ते टाकत असतात. त्याच पद्धतीने मीही गावाकडून हा 2 क्विंटल गहू आणलेला आहे. आणि ह्या गव्हामध्ये तुम्हाला जर माहीत नसेल तर ही ट्रिक्स तुम्ही नक्की वापरा. का वर्षभर तुमचा गहू अजिबात सुद्धा खराब होणार नाही. ही माझी 1001% गॅरंटी आहे. कारण मी खूप वर्षे झाले, 5-6 वर्ष झाले तशी ही ट्रिक वापरते. हे काही औषध टाकते ज्यामुळे माझ्या गव्हाला तुम्ही वर्ष 2 वर्ष ठेवलं तरी पण तो गहू जसाची तसाच, कुठल्याही प्रकारचं थोडासुद्धा कीड लागणार नाही. तर ती ट्रिक्स कोणती आहे? तर तुम्ही अशा साठवून जर ठेवणारा गहू जर तुमच्याकडे असेल ना, ठेवणार असेल ना, तर तुम्ही नक्की हा उपाय करा. कारण आमचे जे पाहुणे आहेत त्यांनीही सगळ्यांनी हा उपाय केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने गहू साठवण्यासाठी ही ट्रिक वापरलेली आहे. तर तुम्ही नक्कीच वापरा. माझं बघून खूप जण करायला लागले आणि माझे सगळे पाहुणेही याच पद्धतीने ट्रिक्स वापरली आणि त्यांच्या गव्हामध्ये अजिबात सुद्धा किडा झालेला नाही. तर हे बघा, हे जे आहे आता एरंडेल तेल आहे. ही एरंडेल तेलाची बॉटल आहे. आता तुम्ही म्हणताल एरंडेल तेल हे यानी उलटी होती, जुलाब होतात. तर बिलकुल नाही. तर आपल्याला हे एरंडेल तेल हे या गव्हांसाठी वापरायचं आहे. आता हे आहे जवळजवळ 200 ग्रॅम हे तेल आहे, तेलाची बॉटल आहे. आता इथे बघा, मी हे तेल या बाउलमध्ये ओतून घेतलं आणि ते गरम करून घेतलं. कारण ते खूप चिकट असतं म्हणून थोडंसं ते आपल्याला गरम करायचं, म्हणजे थोडंसं मेल्ट होतं ते. तर हे मी असं करून घेतलं आणि यातले 2 किंवा 3च थेंब मी ह्या पूर्ण एका जो टब आहे त्या टबमध्ये, म्हणजे हे जवळजवळ 5-1 किलो गहू असेल. ह्या 5 किलोला हे बघा मी असे 2 किंवा 3-4 थेंब असे फक्त यावरती टाकत आहे. हे बघू शकता तुम्ही. यावरती टाकल्यानंतर आपल्या हाताने चांगलं एकदम त्याला असं चांगलं चोळून चोळून हे गहू आपल्याला हाताने चोळायचे आहे. जेणेकरून ते जे तेल आहे तर ते तेल प्रत्येक जे गव्हाचे दाणे आहे तर त्याला सगळ्याला थोडं थोडं किंवा त्याचा स्मेल लागला तरी भरपूर झाला असं मी चांगल्या हाताने चोळून घेणार आहे. आणि ते माझ्याकडे कोठी आहे तर त्या कोठीमध्ये मी टाकणार आहे. आणि हे असं केल्याने आता खूप जर आपण खाल्लं तेल तरच त्याला जुलाब उलट्या होत असतात. परंतु हे असंच केल्यामुळे काय होतं की तुमची चपाती पण आहे ना खूप छान अशी मऊ होत असती आणि गहू पण जास्त दिवस टिकतो. कुठल्याही प्रकारचं त्याला अजिबात कीड लागत नाही. खूप वर्ष तुम्ही हा गहू ठेवा. मी आधी खूप घाबरायचे की कीड लागती, त्यामुळे मी गहू आणतच नव्हते अजिबात. परंतु काही दिवसांपूर्वी मी हा उपाय केला, आमच्या पाहुण्यांनी केला म्हणून मी केला आणि त्यानंतर माझा जो गहू आहे तर तो अक्षरशः खूप दिवस टिकला. म्हणजे अगदी सगळ्यांच्या गव्हाला कीड लागली परंतु माझ्या गव्हाला अजिबात कीड लागली नाही. तेव्हापासून मी हा उपाय करते आणि हा उपाय तुम्ही जर तुमच्याकडे गहू असेल ना तर नक्कीच मी म्हणते म्हणून एकदा तरी करा आणि बघा पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच तुमच्या पाहुण्यांना सांगणार, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगणार की हा उपाय करा, जेणेकरून तुमच्या गव्हाला कीड कधीच लागणार नाही. कारण हे जे एरंडेचं तेल आहे ना आपल्याला हे खूप टाकायचं नाही आहे. 2-3 थेंब एका टबला असं करून मी आता ही एक बॅच झाली ही इथे सगळं तेल चोळून देणार. अशा पद्धतीने सगळीकडे हे तेल चोळायचं आहे. हातात घेऊन असं म्हणजे हाताला चांगलं खसखसून हे चोळायचं. त्यानंतर हा जो टब आहे तर तो मग कोठीत टाकणार. त्यानंतर पुन्हा परत दुसरा एक टब घेणार, त्या टब भरून घेणार 5 किलोचा. त्यामध्ये असे 2-3 थेंब टाकणार. म्हणजे हे वर्षभर टिकतं आणि सगळीकडे त्याचा वास लागतो ना, त्यामुळे अजिबात कीड लागत नाही. तर नक्की करा. कसं आवडलं तुम्हाला माझी ही ट्रिक किंवा हे कसं आवडलं नक्कीच सांगा आणि पुढच्या वर्षी कमेंट करून नक्कीच सांगा. ह्या वर्षी जर गव्हाला जर तुम्ही लावणार असाल तर नक्कीच मला सांगा. बघा
नको. पुढंच घे जरा. हम्म. हम्म.